महाराष्ट्रभरात महानगरपालिकांच्या निवडणुकांचे पडघम जोरात वाजतायत. अवतीभोवती राजकीय वातावरणाचा खलकल्लोळ माजलाय. अशा वेळी प्रत्येक पक्ष, प्रत्येक राजकीय कार्यकर्ता, प्रत्येक उमेदवार आपली बाजू हिरहिर मांडताना दिसतोय. आपली भूमिका लोकांच्या पर्यंत घेऊन जाण्यासाठी धाड पडतोय. अशाच वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत शिवसैनिक, बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारांचा कडवा शिवसैनिक, की ज्याच्यावर या तिकीट वाटपाच्या सावळ्या गोंधळात अन्याय झाला, त्याच्या कामाची दखल घेतली गेली नाही आणि त्याला डावललं गेलं, असा एक कडवा शिवसैनिक, की जो प्रभाग क्रमांक 16 मधून अर्थात हडपसर आणि सातववाडी या प्रभागातून जनसामान्यांना आपल्या वर झालेल्या अन्यायाची वाचा फोडण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत माननीय महेंद्र तात्या बनकर. महेंद्र तात्या, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तात्या, या फॉर्म भरला, कालपर्यंत फॉर्म माघार घेण्याची मुदत होती, अनेक घडामोडी घडल्या, तरीही तुमचा फॉर्म ठेवण्यावर तुम्ही ठाम राहिला. तुमच्या लोकांसाठी, तुमच्या विचारासाठी लढण्यावर तुम्ही ठाम राहिला. या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये तुमचं कणखर व्यक्तिमत्व आम्हाला दिसतंय. महेंद्र तात्या बनकर हे राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्हाला नक्कीच आणि चांगल्या प्रकारे माहिती आहेत. पण एक महेंद्र बनकर या व्यक्तिमत्वाविषयी, एक राजकीय कार्यकर्ता होण्यापूर्वीचा महेंद्र बनकर नावाचा जो काही व्यक्ती आहे किंवा जे व्यक्तिमत्व आहे, त्याविषयी काय सांगाल? मुळात कौटुंबिक वातावरणाची परिस्थिती, घरात आमच्या शेतीचं वातावरण, वडिलांची फुलाची शेती होती, छोटंसं फुलाचं दुकान होतं, आणि 1970चा जन्म आहे माझा. म्हणजे आज मी 55 वर्षाचा आहे. या काळामध्ये हडपसरमध्ये शेती व्यवसाय करताना वडिलांनी काही सामाजिक कामं केली होती, आणि ती लहानपणी आपण डोळ्यासमोर आम्ही पाहत होतो सतत. आणि त्यावेळेस स्वर्गीय अण्णासाहेब मगर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते, आज निष्ठावंत वापरला जातो शब्द कारण नसताना, तर कट्टर कार्यकर्ते, खंदे कार्यकर्ते अण्णासाहेब मगरांचे. आणि त्यातून ते त्यावेळेस एक नेत्यांना एक जागा होती. कार्यकर्ता होता, परंतु नेत्यांना एक जागा होती, आणि त्या पद्धतीने त्यांनी काम केलं. त्यांच्या बरोबर आपला संसार, समाज, गाव सगळं पाहून नेतृत्वाची आणि काँग्रेसमध्ये होते ते, ही सगळी जबाबदारी सांभाळत असताना आमच्यावर काही आदर्श त्यांचे संस्कार घडले, आणि त्या पद्धतीनं मग सामाजिक कामात आणि सगळ्या कामांमध्ये पुढे चालत राहील. म्हणजे चौकोनी कुटुंब, जे बाबा कष्ट करून जगणार आहे, व्यवसाय करून जगणार आहे, शेतकरी कुटुंब आहे आणि व्यवस्थित जगणारं कुटुंब आहे, की जे समाजातल्या सगळ्या गोष्टींना सांभाळून राजकारणाबद्दल रस असणार किंवा सजग असणार कुटुंब. समाजकारणाकडे कसे काय वळलात? समाजकारणाकडे वळण्याचं वडिलांचाच आदर्श होता. आज ग्लोबलायझेशन किंवा तुम्ही सामाजिक काम करताना कॅमेरा घेऊन जाणं किंवा ही जी पद्धत आली, आणि त्यामुळे तुमचा एक चष्मा तुम्ही गिफ्ट दिला तर 100 चष्मे गिफ्ट दिल्याचं आज जो भास निर्माण करतं, तसं त्या काळात नव्हतं. माझ्या वडिलांनी अनेक सामाजिक कामं केली, की कुठे गावातले काही विविध प्रश्न असतील किंवा कोणाच्या शिक्षणाचे, अनेकांना शिक्षणाला मदत केली. कोणाच्या आधार नव्हता, कोणी बाहेर गावावरून शिक्षक आलेत, आणि अनेक असे शिक्षक आहेत त्यांच्या 2 पिढ्या घडल्यात. शिक्षक माझे वडील शिकलेले नव्हते, पण ज्यावेळेस शिक्षकांच्या बरोबर आले किंवा अशा पद्धतीचं आम्हाला म्हणायचे की हा व्यक्ती एवढा हुशार आहे, सगळं फक्त त्याला लिहिता वाचता येत नव्हतं, अशा वडिलांना त्या काळात शिक्षकांनी लिहायला वाचायला शिकवलं. आणि माझे वडील न शिकता सुद्धा अनेक अग्रीमेंट वाचत होते, पेपर वाचत होते. म्हणजे त्यांचं हे काम सगळं पाहत असताना आम्हालाही आवड निर्माण झाली की अरे आपणही करावं. कारण त्यांनी केलेलं काम आहे ना, त्यांनी कधी कोणाला सांगितलं नाही. कारण मी ज्या वेळेस मोठा झालो ते 2012ला गेले, परंतु ते गेल्यानंतर लोक सांगायला, म्हणजे तोपर्यंत कुणी आपल्याशी त्याचे वाच्यता होत संपर्कच नाही. पण लोक अनेक आले की बाबा आबांनी मला हे केलं, आबांनी मला शिक्षणाला मदत केली, माझ्या लग्नाला मदत केली, मला ही जागा घेऊन दिली, या जागेला पैसे दिले, हे सगळं आपण ऐकलं. शिक्षणाला मदत केली, प्रत्येक गोष्टी ऐकलं. अरे म्हणलं हाच वारसा आज आपण हा पुढे चालवला पाहिजे.
क्या बात. आपल्यावर म्हणजे- तो प्रतिबिंब आहेच. म्हणजे समाजकारणाचं जे बाळकडू आहे ते घरातूनच मिळालं. वडिलांचे काम बघत असताना मोठे झाला आणि वडील गेल्यानंतर खऱ्या अर्थाने या गोष्टी प्रकर्षानं जाणवल्या आणि ते लोकांनी सांगितल्यावर हा. की आबांनी एवढ्या एवढ्या प्रकारचे उपकार आमच्यावर केले किंवा आबांना आम्हाला असा आधार होती. मग आबांच्या वारसा पुढे चालण्यासाठी नेमकं काय केलं किंवा पुढे कसं काही हा प्रवास सुरू झाला? हा, मग त्यांचा तो वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी मी प्रथम काय केलं की त्यांच्या नावाने एक प्रतिष्ठान तयार केलं. बर बर. ते ज्या चौकात बसायची, ज्या चौकात त्यांचं फुलाचं दुकान होतं, ज्या चौकात त्यांनी कामं केली, तो चौक साक्षीदार आहे. आणि त्याच चौकात मी अर्जुनराव बनकर स्मृती प्रतिष्ठानची स्थापना केली आणि त्यांनी जी कामं केली ती त्याची पुढची पाहिली. बर बर. मी करत गेलो. म्हणजे शिक्षणात केली, गोरगरीब वंचित सर्व समाजांना एकत्र करायची त्यांची हातोटी होती. तीच हातोटी मी पुन्हा चालू ठेवली. तर त्या अर्जुनराव बनकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून तुम्ही आबांचा वारसा पुढे लिहायचं ठरवलं. त्यासाठी काम करायच्या पद्धतीने तुम्ही आपल्या या सगळ्या गोष्टींची बांधणी केली, नियोजन केलं. असे काही विशेष उपक्रम सांगता येतील का? अर्जुनराव बनकर स्मृती प्रतिष्ठानच्या मार्फत सर्वात पहिला एक महाराष्ट्रातला एकमेव उपक्रम, या महाराष्ट्रात या देशामध्ये जेवढे महापुरुष होऊन गेले, म्हणजे महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, राजश्री शाहू महाराज असतील, उस्ताद साळवे असतील, अण्णाभाऊ साठे असतील, अशा असंख्य महापुरुषांचा जयंतीचा कार्यक्रम आपण सर्व जाती धर्माचे लोक, आज 12 ते 13 समाज मी एकत्र केलेत. म्हणजे सिद्धार्थ बुद्ध विहार, धनगर उन्नती मंडळ, चर्मकार मंडळ, अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान, हडपसर पथारी पंचायत, असे विविध महात्मा फुले समता परिषद, असे विविध समाजाचे प्रतिष्ठानची लोक मी एकत्र केली आणि सर्व महापुरुषांच्या जयंतीचे कार्यक्रम मी हडपसर गांधी चौकात तलाठी ऑफिसच्या प्रांगणामध्ये मी सुरू केले. मला सांगा की आज जे आम्ही आजूबाजूला बघतोय की प्रत्येक समाजानं आपला आपला महापुरुष निवडलाय, त्याचा उद्घोष करतोय, त्याचे कार्यक्रम करतोय, इतर महापुरुषांबद्दल दखली घ्यायला लोक तयार नाहीत. मग असं असताना याचा मग काय नेमका भाव आहे की तुम्ही सगळ्याच महापुरुषांना एका ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करताय किंवा एवढ्या सगळ्या गोष्टी कशा जुळवून आणल्या तुम्ही? कारण काय नेमकं? मुळात काय झालं माहिती का, हा एक संघ भारत राहणं गरजेचं आहे आणि प्रत्येक शेजारी आपण विविध धर्माचे लोक राहतो, विविध जातीचे लोक राहतो आणि महापुरुषांनी संदेश दिलेला आहे की आपण सगळे एक राहिलं पाहिजे. आणि प्रत्येक जाती धर्मातून एक एक महापुरुष जन्माला आला, त्यांनी मानव जातीसाठी काम केलं. त्यांनी त्याच्या समाजासाठी वैयक्तिक काम नाही केलं, त्यांनी संपूर्ण मानव जातीसाठी काम केलं. आणि आज समाजामध्ये काय झाले, प्रत्येक जातीचा महापुरुष त्यांनी त्या व्यक्तीने, त्या विभागाने तो महापुरुष स्वतःपुरता घेतलाय. म्हणजे महात्मा फुले मी फक्त माळी म्हणून मी करायचं, बाबासाहेब आंबेडकर सिद्ध बुद्ध विहारात करायचं आणि अण्णाभाऊ साठेंचं तिकडं एका कोपऱ्यात करायचं, हे मला नाही पटत. ह्याच्यामुळं काय होतं की हा माणूस, हे गाव एकत्र कधी यायचं, ह्या महापुरुषांच्या निमित्ताने गाव एकत्र यावं. ह्या महापुरुषांनी काम करताना एका गावासाठी, एका समाजासाठी नाही केलं, संपूर्ण समाजासाठी केलं. मग प्रत्येक महापुरुष वेगवेगळ्या ठिकाणी जयंतीचे कार्यक्रम होत असताना एका जागेवर झालं तर अण्णाभाऊ साठेंनी काय केलं, बाकीच्या समाजाचे ज्यावेळेस लोक गोळा होतात त्यावेळेस अण्णाभाऊ साठेंचं कार्य पोचतं. महात्मा फुलेंनी कोणाचं काय कार्य केलं हे ज्यावेळेस इतर समाजाचे लोक गोळा होतात त्यावेळेस महात्मा फुलेंचं कार्य पुढे जातं. म्हणजे महापुरुषांनी काम केलेलं हे खूप व्यापक काम आहे आणि हे व्यापक काम आताचा समाज छोटं करत चाललाय, संकुचित होत चाललंय. हा, आणि मग आपल्याला ते व्यापकच ठेवायचं म्हणून पुढच्या पिढीला कळलं पाहिजे. आजही कळत नाही साळवेंनी काय केलं, अण्णाभाऊ साठेंनी काय केलं, लोकांना माहित नाही. मग अशा पार्श्वभूमी तुम्ही याचे काम करताय, समाजाला एकत्र आणताय, सगळे महापुरुष सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताय, अतिशय दखल घेण्याची स्तुत्य अशी गोष्ट आहे. आता जसं तुम्हाला म्हणालो मी की प्रत्येक समाज आपल्या आपल्या महापुरुषाच्या जयंत्या साजऱ्या करताय. तुम्ही सगळ्या महापुरुषाची जयंत्या एका ठिकाणी, एका व्यासपीठावर सगळ्या लोकांसाठी साजऱ्या करताय, हे एका ठराविक टप्प्यापर्यंत चांगलीच गोष्ट आहे. पण नुसतं साजरं करणं पुरेसं आहे का? नव्या पोरांसाठी, नव्या पिढीसाठी तिथपर्यंत हा विचार पोहोचला पाहिजे, घराघरात ही गोष्ट केली पाहिजे. असं काही करता येईल का? असं केलं ना मी. काय केलं? मी 2018 ते 2020 पर्यंत हडपसर परिसरातील ज्यांचे वाढदिवस आहेत, ज्यांचे वाढदिवस आहेत,
अशा लोकांना मी महापुरुषांच्या प्रतिमा दिल्या, घरी जाऊन दिल्या. मग ठराविक लोकांना दिले असतील ना, प्रतिष्ठितांना दिले असतील, पुढाऱ्यांना दिले असतील, किती लोकांना दिले? सर्वांना दिल्या. जे जे माझ्या जवळचे आहेत, मला ज्यांचे वाढदिवस काय, अशा 2250 प्रतिमा मी दिल्या. सर्वसामान्यांपासून फार सर्वांना प्रतिष्ठितांपर्यंत. म्हणजे नेत्यांपासून, नेते फार कमी असतील पण सर्वसामान्यांनाच दिल्या. कारण ह्या प्रतिमा देण्याचं कारण काय होतं की महापुरुष कोणी लावतच नाही हो. कारण हो 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 अगदी खरं आहे. महापुरुष कोणी लावत नाही. समजा महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, वत्सलाल साळवे, राजश्री शाहू महाराज यांचे फोटो लागले पाहिजेत ना. पुढच्या पिढीला कळलं पाहिजे ना हे कोण आहेत फेटा घातलेले महात्मा फुले. मग हे ज्यावेळेस ते मूल विचारेल त्यावेळेस त्याला सांगता येईल ना की महात्मा फुलेंनी काय काम केलं. येस येस येस. बरोबर. अण्णाभाऊ साठेंनी काय केलं याच्यासाठी मी प्रतिमा वाटल्या. प्रत्येकाच्या घरी जाऊन दिल्या. वाटल्या म्हणजे मी माझ्या ऑफिसमध्ये नाही बोलवलं तुझा वाढदिवस आहे ये आणि प्रतिमा घे, नाही. मी त्याला व्यक्तीला फोन केला, तू घरी आहेस का, मग घरी जाऊन प्रतिमा भेट दिली वाढदिवसाची. त्याच्यानंतर मी महापुरुषांची चरित्र वाटली. ज्या वेळेस माझी कॅपॅसिटी कमी आहे आर्थिक परंतु मग मी ज्या वेळेस फोटो जिंकमध्ये शासनाची 100 रुपयामध्ये चरित्र मिळत गेली, त्यावेळेस मी 10, 20 ते एकदम देत नाही. ती चरित्र आणली, ती चरित्र दिली की जेणेकरून वाचली जातील, वाचावीत त्यांनी. त्याच्यानंतर मी काही शाळांमध्ये व्याख्यानं दिली. कारण माझ्या प्रतिष्ठानमध्ये ज्या वेळेस बोलायला प्रत्येकाला संधी असते, प्रतिष्ठानाचं कामच असं आहे की कुठली जात भेद पक्ष सगळं सोडून गावाचा कार्यक्रम झालाय तो. आणि मग तिथे सर्वांना बोलायची संधी. बरं, आता तिथे चढाओढ चालू झाली की बोलायला मिळतंय आणि ऐकायची मानसिकता तयार झाली की अरे हा हे काम केलं का त्यांनी, ते काम केलं. आता काय करतात की ती तारीख कळली ना की लोक आधीचा अभ्यास करतात गुगलवर किंवा पुस्तक चेक करतात आणि बोलायची तिथं संधी तयार होतात. आणि मग चरित्र वाटली, व्याख्यानं दिली. व्याख्यान तुम्ही स्वतः दिली? नाही, मी नाही दिली. ते त्या तज्ञ आपल्याकडे जे तयार झाले, नवीन तज्ञ आणले, नवीन वक्त्यांना तुम्ही संधी दिली. असं एखादं नाव सांगता येईल की ज्याच्यामुळे एखाद्या नवीन युवकाला फायदा झाला या तुमच्या व्याख्यानमालेचा किंवा स्वतः आमच्या पक्षाची विद्या होडे आज ती महाराष्ट्राची वक्ता म्हणून. बर. महाराष्ट्राची म्हणजे शिवसेनेने एक स्पर्धा घेतली होती आणि त्या स्पर्धेत तिचा प्रथम क्रमांक लागला. महाराष्ट्राची शिवसेना वक्ता म्हणून. क्या बात. तिची सुरुवात आपल्या प्रतिष्ठानच्या ह्याच्यातूनच झाली. ही जी धडपड तुम्ही करताय त्याची रूप उगवायला सुरुवात झाली. आज तिची मुलगी सुद्धा आहे ना 6वी, तिथे येऊन सावित्रीबाईंच्या वगैरे त्यावेळेस तिची आई तयार करून घेती पण तिला वाचायला लावती. आणि ती सुद्धा मध्ये आधी आले की ती सुद्धा खऱ्या अर्थानं सावित्रीच्या लेकींना घडवण्याचं काम किंवा महापुरुषांच्या पुढच्या वारसाला घडवण्याचं काम आपलं अर्जुनराव बनकर स्मृती प्रतिष्ठान करत आहे. अनेकांना शिक्षणात मदत केली. तळागाळातले विद्यार्थी आहेत की त्यांना मदत, वह्या पुस्तका मदत तर सर्वच जण करतात, पण ऍडमिशनला मदत, पैशाची मदत, शिक्षणात पुढं माझं जाऊन भेटणं असेल, ओळखीच्या माध्यमातून काम करत, ज्यांना खरंच गरज शिकायची आहे अशाच लोकांना मदत होणं गरजेचं आहे. आणि तीच होत नाही खरं वास्तविक. नको तिथं मदत होती आणि शिक्षणात गरजच आहे, ते होणं गरजेचं आहे. आता प्रपंच आणि समाजकारण या दोन्ही गोष्टी व्यवस्थित चाललेल्या आहेत. एक छान उपक्रम करत आहे. महापुरुषांची जयंतीसारखा उपक्रम असेल, पण मध्यंतरी अनेक संकट आली समाजावर किंवा देशावर, काही गोष्टी अनेक गुंतापालतीचे प्रसंग घडले. त्यातली एखादी काही घटना किंवा आठवण प्रसंग सांगता येईल? आहे ना, 2020च आहे, कोविडचा काळ. अरे बापरे. कोविडचा काळ म्हणजे हा सर्वांसाठी भयावह होता, संपूर्ण देशात भयावह होता. तसंच आपल्या हडपसर प्रभागात किंवा हडपसर परिसरात, पुणे शहरात तशीच परिस्थिती होती. या काळामध्ये एवढ्या भयंकर अडचणी होत्या की औषध उपचार मिळणं फार कठीण होतं. कारण आमच्याकडं कुठली महापालिकेचं असं बेड म्हणजे सुसज्ज हॉस्पिटल नव्हतं. ऍडमिट हडपसर परिसरामध्ये, हडपसर परिसरामध्ये या पूर्व भागात असं कुठलंही हॉस्पिटल नाही की तिथे ऍडमिट करू शकतो आपण. आमच्याकडे आहेत ती सगळी 4-5 हॉस्पिटल, नोबेल आहे, सह्याद्री आहे, यश आहे. पण तिथं त्या काळामध्ये पेशंट घेऊन गेला की 12-13 लाख रुपये पॅकेज सांगितलं जायचं. बरं, महापालिकेचं जे जम्बो कोविड केलं तर शिवाजीनगरला होतं. म्हणजे तिथून इथं पेशंट जाणं, त्याची तिथं वेटिंग, तो पण अनेक पेशंटचे बळी दगावायचे पेशंट. मी अनेक वेळा त्याच काळामध्ये म्हणजे भेटणं, जाणं, आयुक्तांना भेटणं, मी माझ्या त्यावेळेचे खासदार त्यांना घेऊन तिथं जाणं, आमचे गट प्रमुख त्यांच्याशी संधान बांधून की बाबा आपल्याला हडपसरला जम्बो कोविड करायचं. प्रचंड नागरिकांचे हाल होतात आपल्याला. त्यासाठी आयुक्तांनी वेळ दिली. आम्ही 4-5 ठिकाणं हडपसरचं ग्लायडिंग सेंटर वगैरे हे दाखवलं.
की बाबा आम्हाला करता जम्बो येऊ कोविड आणि त्या जम्बो कोविड मागणी केली, प्रचंड मागणी केली. त्याचबरोबर मग मी 400-500 बेडच्या बी हॉस्पिटलची मागणी केली की जम्बो कोविड होऊन जाईल, कोरोना जाईल, पण आम्हाला कायमस्वरूपी हॉस्पिटल सोय हवी आहे. हडपसरला त्याची गरज आहे. कारण हा जो भाग आहे दौंड, यवत, पुरंदर, हा सगळा लोड आहे ना, हा हडपसरवर हा सगळा पूर्व भागातला जो ग्रामीण पट्टा आहे म्हणजे ससून राहिलं बाजूला, हा. पण सगळं हडपसरच्या हॉस्पिटल इथं हडपसरमध्ये येतो. त्यासाठी इथं एक 500 बेडचं हॉस्पिटलची गरज आहे. त्याच्यानंतर कोरोनामध्ये एक असा विषय होता की लोकांना अन्नधान्य नव्हतं. अन्नधान्य दिलं, आपण जेवढं जमल तेवढं दिलं, अन्नाचे पॅकेट दिले मोठेपणा नाही पण केलं. हा खरं सांगण्याचा भाग नाहीये आणि सांगूही नाही. सगळ्यात महत्वाचं काय होतं की लसीकरणाचं ज्यावेळेस तिथं पूर्ण म्हणजे अशा ठिकाणी जाऊन लसीकरण, लोकांना उद्युत करणं, महापालिकेला योग्य ठिकाणी लसीकरण मागणं किंवा लोकांना खायचे वांदे होते आणि लोकांचं उत्पन्न बंद होतं. बाजार चालू केला आपण त्यावेळेस. बर आयुक्तांना, सहाय्यक आयुक्तांना भेटलो, त्यांच्याशी बोललो की बाजारात 900 गाळेधारक आहेत ना, तर ते बंद चालू आहे, आपलं बंद आहे, ते चालू करायचे, लोकांना मिळलं पाहिजे, यांचंही पोट चाललं पाहिजे. मग अशा काळामध्ये काय करायचं? मग आम्ही स्वतः तिथं सगळ्या आयुक्तांची भेट घेऊन सगळं करून की बाबा 500 तर 200 बसवायचे, आळीपाळीने बसवायचे, आज तू उद्या परवा, हे नियोजन केलं. पूर्ण मार्केट निर्जंतुकीकरण केलं. बर आम्ही स्वतः तिथं उभं होतो, लोकांना टप्प्याटप्प्यानं सोडायचं, शिस्त लावून असेल मार्केट चालू करून घेतलं लोकांना. कारण त्या काळामध्ये अनेक लोकांनी गैरफायदा घेतला, भाजी विक्रेत्यांनी, किंवा अनेक लोकांना मिळलं नाही असे. त्याच्यानंतर अनेक लोकांना हात लावायला लोक तयार नाही. आम्हाला कळलं की आम्ही उचलू नये. सांगण्यासारखं भरपूर आहे कोरोना काळात, परंतु खरं हे सांगू नये. लोक याचे पुरस्कार घेत आहेत, दुर्दैव आहे. म्हणजे एखाद्याला तुम्हाला असं नाही वाटलं एखादा पुरस्कार मिळावा? नाही, मला येतात फोन, पण पैसे मागतात ना म्हणून नाही घेत मी पुरस्कार. मग तुमच्यासाठी पुरस्कार काय आहे? पैसे देऊन मला पुरस्कार नको. मला पुरस्कार म्हणजे लोक म्हणतात ना, तात्याने काम केलं, अरे हाच पुरस्कार. काय करायचं पुरस्कार? बर, आता या सगळ्या समाजकारणामध्ये, कुटुंबकारणामध्ये राजकारण कुठून सुरू झालं? राजकारण तसं कुटुंबात पहिल्यापासूनच, कारण वडील समाजकारण करत होते. कुठल्या तरी एका नेत्याचे ते कट्टर खंदे होते. अण्णासाहेब बागराजे माझे खासदार खास होते ते, आणि त्यांचं काय असं पेंड नव्हतं की मला राजकारण करायचं. त्या काळी हा विषयच नव्हता. तो नेताच, मी काम करतोय त्याच्यासाठी, त्याची इलेक्शनला काम करतो, हे आम्ही त्यांचं पाहिलं होतं. हे सगळं करत असताना आमच्या घरात आमचे चुलतेंचे म्हणजे माझे भाऊ दत्ता बनकरी 15 वर्ष नगरसेवक होते. यांना सुद्धा आदर्श अर्जुनराव बनकरांचाच होता. कारण शिक्षण त्यांचं आमच्या वडिलांच्या देखरेखीखालीच झालं. आमच्या फुलाच्या दुकानात काम करूनच झालं. आज मी ज्या दुकानात बसतो, माझं छोटं 4x5चं दुकान आहे, हे दत्ता नाना बनकर माझे नगरसेवक हे ह्याच दुकानात बसत होते. त्याच दुकानात मी आज बसतो. म्हणजे हा वारसा राजकारणात तसा घरात पहिले. सगळ्यात आधी कुठल्या पक्षात काम केलं? मूळ काँग्रेस. काँग्रेसमध्ये काय असताना काही पदं मिळाली? काँग्रेसमध्ये काँग्रेसमध्ये जवळपास 2003 ला पहिलं पद मिळालं. हडपसर ब्लॉक काँग्रेस कमिटीचं उपाध्यक्षपद मिळालं. आणि ज्यावेळेस चांगली परिस्थिती होती काँग्रेसची, त्यावेळेस निव्वळ कार्यकर्ताच होतो आणि आपल्याला वाटले नव्हतं की आपण एवढं फक्त काम करणं एवढंच माहिती होतं ना. पण ज्यावेळेस ब्लॉक काँग्रेस कमिटीचं अध्यक्षपद, उपाध्यक्षपद झालो, त्यावेळेस मग खऱ्या अर्थानं राजकारणात आपल्याला पुढची स्टेप कळायला लागली. म्हणजे राजकारणाची सुरुवात, राजकारणातली पहिली 4 पावलं काँग्रेस सोबत टाकली. येस. पण एक काळ असा होता की काँग्रेस हे एक टोक आणि शिवसेना हे एक टोक आहे. या टोकावर राजकीय प्रवास होण्याचं कारण काय? कारण ज्यावेळेस महाविद्यालयात होतो, म्हणजे लहानपणापासून काँग्रेसचे विचार होते, पण महाविद्यालयात होतो, पेपर वाचण्यात यायला लागला. आता मोबाईल आहे, पूर्वी पेपरच वाचला जायचा, पेपर घरी यायचा. तर त्यात बाळासाहेबांचे जे विचार यायचे ना, ते मी म्हणते अरे काय काँग्रेसचे विचार आहेत, खरं साहेबांचे विचार आहेत. परंतु आपल्यावर गाडा पिंड काँग्रेसचा, पण संस्कार बाळासाहेबांच्या विचारांचे व्हायला लागले. आणि आपला हडपसर बालेकिल्ला काँग्रेसचाच आहे ना. आपल्याला शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचे विचार आवडतात, पण आपला जो एरिया आहे, जो लोकेशन आहे, त्यामुळं ते विचार तसे चालू होते, परंतु काँग्रेसमध्ये होतो. त्याच्यानंतर असं काही एक वेळ आली की मला तिथं जावं लागलं. मला आनंद झाला की मला आता जायला मिळतं शिवसेनेत. काय बात. म्हणजे माझ्या मनाला उभारी देणारी विचारधारा आता मला खऱ्या अर्थानं पुढे नेता येऊ शकतो. कारण परकड होत त्यांचा स्वभाव जो आहे ना, तोच माझा स्वभाव आहे. म्हणजे मी त्यांच्याशी तुलना नाही करत. ते खूप मोठे होते, हिंदू हृदय सम्राट
सर पण सेनापती त्यांच्या पावलावर मस्तक ठेवून पुढे जाण्याचा परंतु माणूस आहे. ते जे बोलतात ना ज्या पद्धतीने त्याच पद्धतीने मी सगळीकडे बोलतो. फायदा हो तोटा हो. Yes, नाही हो. तिकीट मिळालं नाही कुणी विचारलं तरी चालेल, पण जे पटतं तेच सांगायचं. तेच. क्या बात. एक काळ असा आला की राजकीय उलथापालथी प्रचंड झाल्या महाराष्ट्रभरामध्ये. शिवसेनेचे 2 भाग झाले. हा. एकनाथराव शिंदेची वेगळी शिवसेना झाली, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची वेगळी शिवसेना झाली. दोघेही सांग बाळासाहेबांचा वारसा सांगत आपला आपला पक्ष आपला हा जो काही हा विचार आहे ते पुढे घेऊन चाललाय. तुम्ही निवडला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हा पक्ष. काय करण्याच्या भाग? कारण खरा वारसा उद्धव साहेबांकडेच, बाळासाहेबांचा. कारण जे काय आपल्या समोर घडलं ते चुकीचं घडलं हे महाराष्ट्रातल्या 90% लोकांना माहिती आहे. महाराष्ट्रातले असंख्य पुढारी असंख्य कार्यकर्ते शिंदे साहेबांच्या पाठीमागे गेले आणि तुम्ही काय सांगताय? गेले म्हणजे त्याला कोण गेले? गेले ते सगळे आमदारच गेले. म्हणजे ज्यांची कुठं आर्थिक, ज्यांची कुठं काही चुकीची काम आहेत किंवा कुणी कुठं अडकलेले किंवा पैशाची लालसा, ज्याला पैसा आहे त्याला जास्त पैशाची लालसा आहे, ही समाजाचं गणितच आहे. त्या पद्धतीने त्या लालसेने, ईडीच्या भीतीने अनेक ज्या ज्या पद्धतीने दाद दपटशा करता येईल अशा पद्धतीने ते गेले. काही मनाने गेले, काही पैशाने गेले, काही भीतीने गेले. थोडक्यात ज्यांनी सत्ता निवडली ते शिंदे साहेबांसोबत गेले आणि ज्यांनी सत्य निवडलं ते उद्धव साहेबांसोबत गेले. हो, तुम्ही सत्य निवडलं. कडवड म्हणजे साहेबांचे विचार आहेत. साहेबांचा खरा वारस उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच. क्या बात. ज्या तळमळीनं, ज्या आत्मविश्वासानं, ज्या पोटतिडकीनं सांगताय की साहेबांचा खरा वारस उद्धव बाळासाहेब ठाकरेचा आहे, तीच माझी विचारधारा आहे. त्याच एजेंड्याखाली तुम्ही कामही केलंय, त्याच पक्षाने तुमच्यावर आज अन्याय केलाय, हो, तुम्हाला डावलंय. खर तर पक्षावर माझा राग नाही. मातोश्रीनंतर जी काही यंत्रणा चालते, जी माझ्या मतदारसंघापर्यंत चालते, या यंत्रणेवर दोष आहे माझा. शिवसेनेवर दोष नाही, उद्धव साहेबांवर राग नाही. राग नाही, पक्षावर राग नाही, उद्धव साहेबांवर राग नाही, कुणावर राग? यंत्रणेवर राग आहे. म्हणजे राजसाहेब जसं म्हणाले की माझा बाळासाहेबांवर माझा बाळासाहेब माझा विठोबा आहेत, पण त्याच्याकडे जे बडवे आहेत त्यांच्यामुळे मित्र असून गेले. सांगतो ना मी आज पुन्हा बडवे तयार झालेत. मी कारण सांगतो ना, मला ती शब्द नाही वापरायचे पण कारण सांगतो. मी 2018ला शिवसेनेत आलो, तो पण एक संघ शिवसेना होती. पण शिवसेनेत आल्यानंतर मी प्रचंड काम केलं. म्हणजे मी महत्वाची कामं सांगतो की हडपसरची 12 वर्षापासून जे आरोग्य केंद्र प्रसूतीगृह बंद होतं ते चालू केलं आंदोलन करून. ती माझी चूक झाली का? आणखी वेगळी काही चूक असेल. त्याच्यानंतर मी हडपसर मंडईमध्ये 1,20,00,000 बजेट आणून 60 वर्षात कधी बदलले नाही असे पत्रे, रंगरंगोटी, गेट, खाली पाणीचे गुडघाभर साठत होतं, ते साठायचं बंद झालं. हे काम केलं, हे माझी चूक झाली का? मी 60 वर्षात कधी दोन्ही ओढे साफ झाले नाहीत असे स्वतः उभं राहून 2 जीसीबीत काम करणार 6 जेसीबी लावून 6 सब इंजिनियर माझ्या बरोबर राहून मी अभूतपूर्व असे ओढे साफ केले की आजपर्यंत कधी पुढे पाणी आलं नाही. ही माझी चूक झाली का? पक्ष वाढीसाठी प्रयत्न करतो, ही माझी चूक झाली का? आणि ही जर माझी चूक असेल तर मी केली आणि पुन्हा करणार. कशाच्या बळावर सांगताय? लोकांच्या जीवावर. लोकांना माहिती मी काम करतो, मी सर्वसामान्यांमधला नेता आहे. मी घरात जाऊन काम करतो. कुठल्याही वेळेला मला लोक काम सांगतात. माझ्याकडं जरी ताकद जरी कमी असेल पण आत्मविश्वास एवढा आहे की माझ्या एका फोनने सुद्धा अनेक लोकांची कामं होतात. पण ज्या लोकांच्या बळावर तुम्ही ठामपणाने या सगळ्या गोष्टी सांगताय किंवा पक्षाला जाब विचारतायत की या सगळ्या माझ्या चुका आहेत का आणि या चुका असतील तर मी त्या चुका पुन्हा करेन, तर त्या तुमच्या पाठबळाला, तुमच्या जनतेला, तुमच्या लोकांना तुम्ही काय सांगाल किंवा त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत? सर्व हडपसर प्रभागातील नागरिकांना माहिती आहे की तात्यांनी हडपसर परिसरामध्ये अनेक विविध पैलूतून काम केलं. कधी कुठला बडेजाव केला नाही, कधी कुणाचा अपमान केला नाही, कधी कुणाला एखादं काम होणार नसेल तरी पण ते प्रयत्न करून केले. मी त्यांना एवढंच सांगेल की जरी पक्षाच्या यंत्रणेने जरी माझ्यावर अन्याय केला असेल तरी पण मला तुमच्याकडनं अपेक्षा आहेत. कारण मी तुमच्यासाठी अहोरात्र काम केलंय. तुमच्या पाण्याच्या समस्या, दूषित पाणी, त्याच्यासाठी आंदोलनं, अहोरात्र तुमच्या आरोग्य सेवेसाठी
ह्या हडपसरसाठी मी 500 बेडचं हॉस्पिटल मागतोय पाठपुरावा करून. कोरोना काळात मी जम्बो कोविडची मागणी केली. एक छोटासा कार्य करताना मी एवढं मागतोय, ऍक्च्युली माझ्या ताकदीपेक्षा मी जास्त मागतोय, तरीपर्यंत मी मागितलं. म्हणजे मी आजही मी पूर्वीच्या लेवलला होतो त्याच लेवलला आज आहे, परंतु कामाने मी इतका मोठा आहे. मी भविष्यात खरंच मला तिकीट मिळू न मिळू, मी सभागृहात जाऊ न जाऊ, परंतु या नागरिकांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्या सोबत आहे. मी तुमच्यासाठी कुठल्याही वेळेस काम करायला तयार आहे. एनी टाइम मी तुमच्यासाठी सेवेत आहे. ही तुमची कमिटमेंट आहे त्यांच्यासाठी. हो. त्यांच्याकडनं अपेक्षा काय? त्यांच्याकडनं अपेक्षा हेच आहेत की पैशाला भुलू नका, खोट्या आमिषाला भुलू नका, तात्पुरत्या कुठल्याही आमिषाला बळी न पडता आपल्यासाठी अहोरात्र झटणारा, आपल्यासारखा जमिनीवर राहणारा कार्यकर्त्याला आपण संधी द्या. मग तो कुठल्या रूपाने येईल तुमच्याकडे, पण त्याला हात द्या, साथ द्या. आपल्या प्रभागाचा मूलभूत विकास तर होईलच होईल, पण प्रभागातील अनेक अशा असंख्य गोष्टी आहेत की ज्या माळवा ह्याला कोथरूडला आहेत, त्या पलीकडच्या भागात आहेत, आपल्या पूर्व भागाला आहेत, त्या निश्चित आणण्याचा प्रयत्न करेल. हा तुमचा शब्द आहे. समाजकारण करता करता राजकारणाकडे झोकला. घरातला वारसा बघत बघत काम कशा पद्धतीने करायचं, लोकांचे प्रश्न कसे सोडवायचे हे शिकत गेलात. पण राजकारणातली पहिली निवडणूक प्रत्यक्षपणे कधी लढवली? 2017 ती कुठल्या वयाच्या पक्षाकडून? 47व्या वर्षी बरं. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आयकडनं लढवली होती पहिली इलेक्शन महानगरपालिकेसाठी. महानगरपालिका. काय होता तो किस्सा? किस्सा काय होता, काँग्रेसची परिस्थिती अत्यंत गंभीर होती बर. आणि काँग्रेसचं तिकीट खरं तर आमच्या पहिल्या काळापासून असं होतं की तिकीट सहजासहजी कधी मिळत नव्हतं. परंतु 2017चा काळ असा होता की 14 पासून आवटी लागली होती काँग्रेसला. तिकीट घ्यायला कोणी नव्हतं. मागेल त्याला तिकीट. नाही, ऐका ना, झालं काय, मागणारे इच्छुक होते, परंतु कुणाला पैशावाला पॅनल मध्ये पाहिजे होता, कुणाला आघाडी पाहिजे होती, आणि नेमकं आमच्या प्रभागात आघाडी नाही आली, काँग्रेस एकटीला आहे. आणि जे इच्छुक होते ते पळाले आणि 2च उमेदवार राहिले, चंद्रकांत मगर आणि महेंद्र बनकर. आणि मला त्या ऍक्सिडेंटली ड्रायव्हिंग सीट मिळाली. मला आनंद झाला. मला इलेक्शन लढवायचीच होती, ती पण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची मिळाली. मी बिनधास्त एन्जॉय केली, इलेक्शन लोकांपर्यंत पोहोचली. म्हणजे तुम्ही नुसती निवडणूक लढवली नाही तर काँग्रेसची खिंड लढवली असं म्हणायला काय? हो, 100%. त्यावेळेस काँग्रेसचे म्हणजे 4 उमेदवार दिलेले 2 पळून गेले. ज्यावेळेस काँग्रेसचं तिकीट घ्यायला कोणी तयार नाही, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काँग्रेससाठी उभे राहा. आणि हा खरा आव्हानचा वारसा पुढे नेला. 100%. क्या आव्हान. त्यानंतरची पुढची इलेक्शन, आता मला वाटतं 17 नंतर आताच इलेक्शन 25. आता 8 वर्षांचा कालावधी गेला, नाही का? आणि मग या 8 वर्षांच्या काळात तुम्ही भरपूर काम केलं, लोकांशी जोडले गेला, पक्षाचा झेंडा घरोघरी घेऊन गेला. महेंद्र तात्या बनकर एक समाजकारणी, राजकारणी म्हणून, एक चांगला कार्यकर्ता म्हणून ओळख निर्माण झाली. पक्षाकडे तुम्ही तिकीट मागितलं, पुढे काय घडलं? 2017 ते 2025 या 8 वर्षाच्या प्रदीर्घ काळामध्ये मी पक्ष संघटन वाढवायचा बरोबर आटोकाट 1001% प्रयत्न केला. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मी सामाजिक विषय पक्षाच्या अनुषंगाने हाताळले. तिसरी गोष्ट, प्रभागातील प्रत्येक नागरिकापर्यंत माझा पक्ष पोहोचवला, माझी विचारधारा पोहोचवली, माझ्या पक्षाची विचारधारा पोहोचवली. त्याचबरोबर प्रभागातील अनेक नागरिकांच्या अनेक समस्या ज्या कित्येक कार्यकर्त्यांना माहीत नसत, त्या अशा पद्धतीनं पत्र देऊन, निवेदन देऊन, पाठपुरावा करून अनेक प्रसंग, विषय मी सोडून घेतले. आणि हे सगळं करत असताना पक्षातली यंत्रणा मला म्हणायची की तुम्हीच उमेदवार. पक्षातली यंत्रणा, कारण एवढं काम सेनेत तर माझ्यासारखं कामच नाही. अख्ख्या हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये आमचे माजी आमदार, आमचे माजी खासदार सुद्धा सांगायचे की एखाद्या जिल्हा प्रमुखाच्या क्वालिटीचं काम चाललंय आपलं. हे शब्द आहेत, म्हणजे भावनेतून बोलताय का हे खोटे शब्द नाहीत, हे खरे शब्द आहेत. की एखाद्या जिल्हा प्रमुखाच्या, कारण अख्ख्या हडपसर विधानसभामध्ये मी कुणाला विचारायचं, महेंद्र तात्या बनकर काय. अगदी 8 वर्षाचा काळ मी सेनेत आहे, परंतु काम एवढं प्रचंड केलं की नुसतं पक्षाचं नाही केलं तर सगळ्या अनुषंगाने जे अपेक्षित आहे एका कार्यकर्त्यांनी करणं ते मी काम केलं. आणि ते काम करताना निवडणूक लागल्यानंतर प्रभागातील नागरिकांचं म्हणणं आहे तात्या शिवसेनेचा परफेक्ट उमेदवार. सगळ्यांनी दिलं, यंत्रणा सांगतेय मला, पदाधिकारी सांगतायत. परंतु असं काही झालं की 2
आमच्या ज्या तिकिटी आहेत, जे एबी फॉर्म आहेत, जे माझी एक सहकारी आहेत महिला आणि मी, आमची कापली गेली तिकीट. आणि जे दुसऱ्या पक्षातून आलेत त्यांना अचानक मशालीची शॉल आली किंवा ते गळ्यातला आलं. मध्यंतरी तुम्ही पोस्ट टाकलेली मला वाचलेलं आठवतंय की मशालीवर दरोडा. हो. काय काय नेमक्या भावना? प्रभाग 16 मध्ये 2 मशालींवर दरोडा, रखवालदार चोरीत सामील. कोण आहे तो रखवालदार? नाही, रखवालदार कोण येते ज्याने त्याने ओळखायचं. कारण इथपर्यंत सांगणं हे खूप झालं. जनता सुद्धा कारण माझ्यावर अन्याय झाला हे जनतेलाही माहिती. प्रत्येक जण आजही म्हणतो हडपसर गावात कुठे फिरताना, आता मी अपक्ष राहिलो उभा, अनेक लोक म्हणतात तुमच्यावर अन्याय झाला, तुमच्यावर अन्याय झाला. ज्यांनी केला त्यांनाही माहिती आपण ह्याच्यावर अन्याय करतो. परंतु त्यांना तुल्यबळ पैशावाली लोक पाहिजे होती की पॅनल आपला पुढे गेला पाहिजे. हो, पैशाने चांगला माणूस पाहिजे, परंतु पैशाबरोबर काम सुद्धा पाहिजे. बरं मी सांगतोय ना तुम्हाला, तरी पण मला ऐन वेळेस म्हणजे तुम्हाला शेवट पण गाफील ठेवलं गेलं आणि ऐन वेळी तुमच्या देणार आहे, तुमचंच आहे, तुमच्याशिवाय कोण आहे, दुसऱ्याकडे कुठे जाऊही नाही. नाही, मुळात माझा पिंडच आहे. भांडल इथं तुमच्याशी, पण तुमच्याकडनंच येईल. मी दुसऱ्याच्या दारात फुटणार नाही. असे अनेक लोक आहेत की 5-5 वाजेपर्यंत विविध पक्षाच्या संपर्कात होते. किंवा आम्ही असे किस्से बघितले की फॉर्म भरायला जाताना एक उपरणं गळ्यात आहे झालं आणि भरून आलं वेगळं उपरणं ना. येताना क्षेत्रीय कार्यालयात येताना फॉर्म भरायला येताना कमळाचे लावून आलेत आणि आमचे मशाल लावून गेलेत. जे मशाल हे खऱ्या अर्थानं अन्यायाचा प्रतिकार करण्याचे माझ्या शेजारचा प्रभाग 41 मध्ये आमचा युवा सेनेचा पदाधिकारी प्रवीण हिलगे सुंदर काम करतो. साधा घरातला मुलगा आहे, परंतु त्याची नोकरी सांभाळताना एवढं छान काम करतो. त्याची एबी फॉर्म त्याला मिळाला. त्यांनी वाजत गाजत मिरवणूक काढत फॉर्म भरला आणि 2 तासांनी दुसऱ्याला एक एबी फॉर्म त्याच जागेवर आला, तो भरला गेला आणि त्याचा अर्ज पहिला असताना सुद्धा पक्षाचं पत्र आलं, त्याला बाद ठरवला. काय करायचं त्या कार्यकर्त्यांनी? अन्याय झालेला शिवसैनिक म्हणून एकटे महेंद्र बनकर नाही, मी एकटा नाहीच आहे, अशा असंख्य आहेत. महाराष्ट्रभरात असे असंख्य शिवसैनिक आहेत की ज्यांच्यावर त्यांच्या कार्याला बेदखल केलं गेलं, ज्यांच्या निष्ठेला डावललं गेलंय आणि त्यांच्यावर अन्याय झाला किंवा त्यांच्या मशालीवर दरोडा घातला गेलाय. या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून काय सांगाल? उद्धव साहेबांना काय निरोप आहे? मला उद्धव साहेबांना याच्या निमित्ताने खरंच सांगायचं की साहेब, तुमच्यावर आणि पक्षावर आणि बाळासाहेबांवर प्रेम करणारे असंख्य आमच्यासारखे कट्टर कार्यकर्ते, कट्टर शिवसैनिक तुमच्यासाठी उभे, केवळ तुमच्यासाठी. अनेक अन्याय सहन केलेत. जसं 40 लोक गेली फुटून तुमच्यावर अन्याय केला, तो आमच्यावर पण होता, तो मराठी माणसावर होता, तो महाराष्ट्रावर होता. आणि तरी तुमच्याबरोबर आजही आम्ही. साहेब, खरंच कट्टर कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, मधली फळी सक्षम करा आणि कार्यकर्ता हा केवळ तुमच्यासाठी, बाळासाहेबांसाठी आजही अन्याय सहन करून तुमच्या सोबतच आहे, तुमच्या सोबतच राहणार. म्हणजे स्वतंत्र लढताय, गुलाल लागला तर कुठली वाट निवडाल? उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना. जरी डावललं, जरी अन्याय झाला, जरी मशालीवर दरोडा पडला तरी आज ही तुम्ही शिवसैनिकच जाणार, उद्धव साहेबांचे शिवसैनिकच 100%. कारण त्यांना माहित नाही ना खाली काय आणि वर काय. याचा तुमच्या आता उद्याच्या राजकारणावर परिणाम होणार नाही? मतांच्या तुम्हाला फटका बसू शकतो? तुम्ही हे वाक्य वापरताय. बसू शकतो, मला नाही बसणार. ज्यांनी माझी जागा घेतली त्यांना बसणार. क्या बात. मला नाही बसणार. ज्यांनी तुमच्या मशालीवर मला तुम्ही थांबवण्यासाठीच केलंय ना. मी थांबेल की, जरी फटका बसला तरी मी थांबेल, पण ज्यासाठी तुम्ही मला बसवलं ते नाही ना होणार तुमचं. येस. काय प्रतिस्पर्ध्यांना तुमचा काय संदेश आहे? तुम्ही कशातून उत्तर देणार आहात? नाही, प्रतिस्पर्धी गाफील राखलंय, तुम्ही त्याला गाफील राखणार का सांगून काय कार्यक्रम करणार आहात? नाही. ज्यांनी माझं तिकीट नाकारलं ते त्या मशालीवर लढतायत. माझा आता त्यांच्यावर फोकसच नाही. कशावर फोकस आहे आपला? माझा फोकस समोरचा, माझा खरा प्रतिस्पर्धी समोर आहे, सत्ताधारी. बर म्हणजे भाजपा. हो, कारण तो आज 10 वर्ष सत्तेत आहे आणि माझा प्रभागातला नागरिक मूलभूत सेवेपासून वंचित आहे. आम्ही स्मार्ट इंडिया, स्मार्ट पुणे, स्मार्ट शहर म्हणतो.
खरंच स्मार्ट शहरचं बक्षीस घेतलंय आपल्या पुणे शहराने 2 वेळा. स्मार्ट काय? धूळ, घाण, दुर्गंधी, अनारोग्य, आरोग्यच धड नाही, कुठलंच काम मूलभूत कुठलंच नाही. आणि मग हे सुविधा देण्यासाठी आपल्याला समोरच्याशी लढायचंय, आपल्या लोकांशी नाही लढायचं. त्यांनी चूक केली, त्यांना चूक कळली पण असेल. खरे विकासाचे शत्रू कोण आहे तुम्हाला कळाले? हो, तेच. पुण्यामध्ये भाजपची सत्ता आहे, केंद्रीय मंत्री पुण्यात आहेत, कित्येक आमदार पुण्यात आहेत, राज्याचे नेतृत्व करणारे चंद्रकांत दादा पुण्यात आहेत. भाजप पुण्यातला, महाराष्ट्रातला, नवी देशभरातला एक पुणे शहर हा भाजपचा एक मुख्य चेहरा बनत आहे. एक सांस्कृतिक ओळख आहे भाजपाची पुण्यामध्ये. पुणे महानगरपालिकेमध्ये भाजप अपयशी ठरले असं वाटतंय का? 100% कशात अपयशी? अपयशी मूलभूत सुविधा देण्यात तर अपयशीच आहे. त्याच्यानंतर प्रशासकाचा काळ त्यांनी लादला. हा तांत्रिक अडचणींनी आला ते दाखवतात, परंतु हा लादला गेलेला. इलेक्शन घ्यायच्या वेळेला त्यांनी 22लाच घेतले असत्या, 22ची समजा 23ला घेतली असती, कारण कोरोनाचा काळ गेला त्याच्यानंतर सगळं सुधारली होती परिस्थिती, घ्यायला पाहिजे होत्या. पण जाणीवपूर्वक त्यांनी प्रशासक नेमून ह्या सगळ्या इलेक्शन लांबवलेले. आणि मग याच्यापासून प्रभाग हा बऱ्याच गोष्टींपासून अलिप्त राहिला, की त्याला काही गोष्टी मिळाल्या नाहीत, आरोग्याच्या मिळाल्या नाहीत, रस्ता मिळाले नाहीत. मध्यंतरी काय हाल होते, आजही तीच परिस्थिती आहे. पाणी नाही, ड्रेनेज नाही, लाईट नाही, रस्ते नाही, कुणाला भांडायचं, नगरसेवकच नाही तर काय करणार. अधिकारी तेवढे जवळ जात नागरिकांना येऊन देत नाहीत. तुम्ही सांगताय भाजप फेल गेलंय, भाजप कामं करत नाही. 100 निवडणं नगरसेवक भाजपाच्या आजच्या तारखेला बिनविरोधात. हो, आता हे बघा ना, हे आश्चर्यचकितच आहे. पूर्वी फक्त सोसायटीतच बिनविरोध व्हायचे, नंतर काही काळात अहो हे कसं शक्य आहे? 65 नगरसेवक महानगरपालिकेचे आक्षेप आहे काय गोष्टीला? 100% काय आक्षेप आहे? अहो, कसं शक्य आहे? सोसायटीत ठीक आहे बाबा, एक 45 मत आहेत त्याच्यात बिनविरोध होतंय, किंवा 500 मत आहेत एखाद्या ग्रामपंचायतीच्या वार्डामध्ये, ते शक्य आहे. पण 95,000चा वार्ड, 1,00,000 मतदार, याच्यामध्ये बिनविरोध कसं शक्य आहे? तुम्ही कसं ठरवता मला सांगा? 85,000 लोकांनी मतदान केलं का? नाही. तुम्ही कसे ठरवलं ते बिनविरोध? हा, म्हणजे 10 लोकांनी मागायचं, 5 सत्तेतले आहेत, 5 बाहेरचे, त्यांना ते मिटवायचं, थांबवायचं, आणि तुम्ही बिनविरोध म्हणायचं. त्या लोकांची घ्या बरं आज चाचणी. तुम्ही सर्वे करताना प्रत्येक वेळेस सर्वे करा बरं, खरंच बिनविरोध आहे का? म्हणजे पार्टी विथ डिफरन्स याच्या अर्थाने झाले का? निश्चित. हरकत नाही. या दिलखुलास गप्पांच्या आपण अखेरच्या सेगमेंटमध्ये येतोय. लोकांची तुमची घट्ट नाळ आहे, लोकांचे प्रश्न सोडवले आहेत, किंवा आज बऱ्याच बॅनरवर सगळ्या उमेदवारांचे आवडीचं वाक्य आहे, एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह. हे महेंद्र तात्याला कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह ह्याची जाणीव आणि अनुभव घेतलेले अनेक नागरिक आसपास तुमच्या आहेत, आम्हालाही बघण्यात आहेत, आमच्याशी बोलत असतात लोक. तर हे सगळं करत असताना जेव्हा तुम्हाला गुलाल लागेल, बाळासाहेबांचा, उद्धव साहेबांचा एक कडवा शिवसैनिक म्हणून जेव्हा तुम्ही सभागृहात जाल, तेव्हा हडपसर सातववाडी सारख्या मोठ्या प्रभागासाठी, पुण्यातल्या महत्वाच्या हडपसर प्रभागासाठी काय विजन आणि नियोजन आहे? व्हिजन मूलभूत सुविधांचंच आहे, की स्वच्छ सुंदर पाणी मिळणं गरजेचं आहे. ज्या नागरिकाला स्वच्छ सुंदर पाणी मिळेल त्याचं आरोग्य सुंदरच राहील. रस्ते, अप्रतिम रस्ते देणं, की जेणेकरून कंबर, मान, पाठ व्यवस्थित राहील, म्हणजे त्याचं आरोग्य सुधारेल. ड्रेनेजची व्यवस्था सक्षम करणं, म्हणजे नागरिकाचं आरोग्य, कारण दुर्गंधी, घाण, रस्त्यावर ड्रेनेज वाहतंय. आज परिस्थिती प्रभागात काय होतंय, माशा बसतात, घाण बसतात. आमच्या इथून बेबी कॅनल जातो, बंद आहे. कित्येक वेळा मी प्रश्न उचलला की त्याच्यात कचरा पडतो, घाण आहे, डुकरं फिरतात. त्याच्यामुळे काय होतं, अख्ख्या संबंध त्या कॅनलच्या कडे जी राहणारी ती अनारोग्य, स्किनचे प्रॉब्लेम, पोटाचे प्रॉब्लेम, आमचे प्रॉब्लेम. म्हणजे पहिल्या मूलभूत सुविधा, की लोकांचं आरोग्य सुदृढ, नागरिकाचं आरोग्य सुदृढ, अख्खा प्रभाग सुदृढ. त्याच्यानंतर मग तुम्ही सांगा ना, ग्लोबल सांगा. मग मी 500 बेडचं हॉस्पिटल याच्यासाठी मी पाठपुरावा करणारच, कारण ते माझं अंतिम ध्येय, की 500 बेडचं हॉस्पिटल हडपसरला मिळणंच पाहिजे. गोरगरिबांना आज नोबल आणि सह्याद्रीचे उमरे झिजवायचे, आणि भीती वाटते लोकांना या कॉर्पोरेट दवाखान्यामध्ये. छोट्या छोट्या आजारासाठी लाख 2-2 लाख रुपये, थोडा मोठा आजार झाला की 10-15 लाख रुपये लागतात. असं हॉस्पिटल पाहिजे ससूनच्या धर्तीवर हडपसरला, की त्याला मोफत उपचार झाले पाहिजे. तर पहिली मागणी हीच असेल, की प्रत्येक खासगी हॉस्पिटलला ज्या काही जागा गरिबांसाठी महापालिकेने, शासनाने राखीव ठेवल्यात, ते मी जाऊन व्हिजिट देणार प्रत्येक हप्त्यातून हॉस्पिटल. कारण हॉस्पिटल आज
धाकट्याच जागा, 5 जागा 10 जागा गरिबांसाठी असतात. आणि ही माणसं सरळ सरळ सांगतात की हे दवाखाना खाली आहे, नाही काय इथं चारडीचा काही संबंध नाही. भरलंय तुमचं आहे ना, जे जागा असतील ना त्या नाही आहेत खाली. मग असं काय करायचं? आणि त्या सामान्य जागांचा माणसाने काय धंदा केला जातो. मग सामान्य माणसाने काय सामान्य नागरिकांसाठी. मग हे काय आमच्यासारखे कार्यकर्ते आवाज उठवायला तयार आहेत. मी भविष्यात मला ते मिळालं तर मी निश्चित फक्त संधी मिळणं गरजेचं आहे. हा संधी मिळेल, कारण आज लिमिटेड आहे मी. बरं. एक ताकद कमी एका पडते. मर्यादेपर्यंत आहे. आर्थिक असेल किंवा सत्तेची असेल तर ताकद कमी पडते. सत्ता तर लागते, इच्छाशक्ती आहे. हा पण इच्छाशक्ती आहे मोठमोठे. कारण माझा प्रभाग माझी जबाबदारी ही माझी टॅगलाईन आहे. उद्धव साहेबांचं एक आज 18 अतिशय जगप्रसिद्ध हा, वाक्य आहे, तेच माझं कुटुंब माझी जबाबदारी. तीच टॅगलाईन मी, माझा प्रभाग माझी प्रभाग जबाबदारी. हे तुमचं कुटुंब आहे. माझी ओळखच आहे. लोक म्हणतात काय माझा प्रभाग माझी जबाबदारी, आणि मी लोकांना सांगतो जनसेवेसाठी सदैव तत्पर महेंद्र बनकर. क्या बात. वर एक खाली एक लाईन, आणि मग ते सोडवलेला प्रश्न सांगितलेला. अनेक अडचणी, कुठल्या अडचणी पाण्यासुद्धा सगळ्या कुठल्या अडचणी सोडायला मी काय सदैव तयार असतो, आणि कामं केलीत मी. आणि मला नाही कुणी जाऊन विचारावं लोकांना की तात्या काय करतो. क्या बात. आपल्या वागण्या बोलण्यातून, आपल्या दैनंदिन कामातून, समाजाचे आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यातून ज्या माणसानं आपली ओळख निर्माण केली, महेंद्र तात्या बनकर, आपल्या अवतीभोवतीच्या प्रत्येक माणसाच्या मूलभूत सुविधांविषयी, मूलभूत गरजांविषयी नेमका अभ्यास असणारे व्यक्तिमत्व आहे. हडपसारख्या पूर्व भागातल्या सेमी अर्बन परिसरामध्ये 500 बेडचं मोठं हॉस्पिटल आणण्याचं स्वप्न बाळगणारा हा शिवसेनेचा कडवा शिवसैनिक आहे. एवढं सगळं असून मागच्या अनेक वर्षापासून सामाजिक आणि राजकीय काम करणारा हा एक तगडा उमेदवार आहे. समाजामध्ये फक्त राजकारणच न करता समाजकारण करत करत समाजबंध निर्माण व्हावा, समाजामध्ये एक निकोप आणि सदृढ वातावरण निर्माण व्हावं, यासाठी उभा राहणारा हा एक समाजकारणी आहे. प्रभाग क्रमांक 16च्या अर्थात हडपसर आणि सातववाडी परिसरातल्या नागरिकांना आम्ही आवाहन करतो किंवा आम्हाला एक खुलेपणानं सांगायचं आहे की हा सच्चा दिलाचा कार्यकर्ता आज तुमच्यासाठी काम करत आलाय, पुढेही त्या माणसाला काम करायचं आहे. पण या माणसाला सभागृहात पाठवण्यासाठी तो तुमचा विश्वास मागतोय, तुमचं हक्काचं मत मागतोय. विचार करा, सारासार विचार करा आणि योग्य निर्णय घ्या आणि चांगली माणसं सभागृहात पाठवा. धन्यवाद.